नमस्कार श्रोते हो, मी अभिवाचक श्वेता म्हसकर. चला ऐकूया चपराक प्रकाशित आपल्या मुळांशी जोडलेल्या सोन्यासारख्या माणसांची गाथा. नानासाहेब खर्डे यांचे प्रेरणादायी आत्मकथन पाळं मुळं. हे आणि चपराकची इतर महत्त्वपूर्ण पुस्तके घरपोच मागवण्यासाठी shop.chaprak.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. प्रस्तावना. प्रत्येक माणसाचे आयुष्य हे एक पुस्तक असते. त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर काही ना काही सांगण्यासारखे असतेच. काही माणसे आपले आयुष्य शब्दांच्या सोबतीने कागदावर उमटवतात आणि काही शब्दांच्या जोरावर जगासमोर मांडतात. काहींना मात्र ते दोन्ही माध्यमातून जगासमोर आणता येत नाही. ज्यांना असे काही समोर आणता आले नाही याचा अर्थ त्यांच्या आयुष्यात सांगण्यासारखे, लिहिण्यासारखे काहीच नव्हते असे नाही. प्रत्येक माणसाच्या आयुष्याची ही कथा सांगणारी माणसे भूतकाळ सांगत असतात हे खरे, पण त्या माध्यमातून ते अनेकांचे भविष्य प्रकाशमान करत असतात हे लक्षात घ्यायला हवे. भूतकाळ हा इतिहास असतोच, मात्र प्रत्येक भविष्य हे त्या इतिहासाच्या पायावर उभे राहत असते. त्यामुळे समाजाला अशी प्रेरणा देणारी माणसे हवी असतात. आपल्या समाजात अशी कितीतरी माणसे आहेतच. त्यामुळे त्या माणसांचे आयुष्य समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या तरुणाईची वाट अधिक समृद्धतेने घडू शकते. त्या समृद्धतेच्या वाटा निर्माण करणारे पाळं मुळं हे एक आत्मकथन आहे. मराठी साहित्यात विविध व्यवसायात यशस्वी झालेल्या अनेकांनी आपली आत्मकथने लिहून मराठी साहित्य समृद्ध केले आहे. जीवनभर शासकीय सेवेत असताना त्याच नसती आणि नकाशाभोवती एखादा माणूस आपले जीवन घडवतो. त्यातूनही लोकांच्या आयुष्याला हिरवेपणा देण्याचा प्रयत्न करत आपले आयुष्य उभे करण्याचा प्रयत्न करतो. त्या जीवन प्रवासात अनेक चढ उतार अनुभवतो. त्या प्रवासाचे हे कथन आहे. माणूस ध्येयवेडा असेल तर स्वतःचे आयुष्य उभे राहते. तोच हा प्रवास आहे. इंग्रज अधिकारी कॉटन यांनी या देशातील नद्या आणि धरणे या संदर्भाने केलेला अभ्यास, त्यांनी हा देश सोडून गेल्यानंतर भारतीय नद्यांचे नकाशे देखील आपल्या राहत्या घराच्या भिंतीवर चिकटवलेले होते. या संदर्भातील आठवणी त्यांच्या मुलीने नोंदवल्या आहेत. धरणे, नद्या हा त्यांच्यासाठी ध्यासाचा मार्ग होता. अशी माणसं समाज घडवतात. त्याच परंपरेतील अकोले, संगमनेर तालुक्यातील एखादा तरुण पाटबंधारे विभागात सेवा करताना येथील पाणी प्रश्न, शेतकऱ्यांचे जीवनमान, धरणे या संदर्भात सातत्याने अभ्यास करत समाजासाठी कष्टत राहतो. समाजाशी नाते सांगण्यासाठी केवळ राजकीय, प्रशासकीय सर्वोच्च पदावर असावे असे काही नाही, तर आपण जेथे आहोत तेथेही बरेच काही करता येते असा अनुभव आहे. अशी माणसं आपल्याकडे आहेतच. माणसं जेव्हा यशाच्या शिखरावर पोहोचतात तेव्हा त्यांचे यश दिसते, मात्र त्यांच्या जीवनातील भूतकाळातील असलेल्या खडतर प्रवासाची जाणीव होत नाही. हा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा ते यश अधिक उजळून दिसत असते. असे काही या पाळमुळात आपल्याला वाचायला मिळते. संगमनेर तालुक्यातील झोळ्यासारख्या अडवळणी गावात जन्माला आलेला एक तरुण व त्याने केलेला संघर्ष यातून पाळमुळं या आत्मकथनाचा जन्म झाला आहे. त्या तरुणाचा काळ आणि त्याच्या अगोदरच्या नवशिक्षित तरुणांचा काळ याचं चित्रण या आत्मकथनात नमूद झालेले अनुभवास येते. हे आत्मकथन एका संघर्षशील काळातील आणि एका पिढीचे कथन आहे. हे केवळ नानासाहेब खर्डे नावाच्या तरुणाचं आत्मकथन नाही हे लक्षात घ्यायला हवे. जेव्हा शिक्षणच पोहोचणं अवघड होतं, ती केवळ शहरी भागाची मक्तेदारी होती. अशा काळात आपण शिकले पाहिजे. शिक्षणाशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही हे त्या तरुणाने जाणले होते. शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे हे ओळखून खर्डे यांनी ती वाटचाल करण्याचा निर्णय घेतला होता. त्या काळात शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाला मोठं कसं करता येईल, समाजात आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा कशी वाढेल असा विचार करणाऱ्या त्या काळातील तरुणाची स्वप्न होती. त्या पिढीचा असलेला विचार आणि कुटुंबाप्रती असलेली तळमळ, असलेले घट्ट नाते याचा विचार हा या आत्मकथनात सातत्याने डोकावताना दिसतो. त्यावेळी असलेल्या एकत्रित कुटुंबाच्या परंपरेत आजी आजोबा नावाच्या विद्यापीठाचा अनुभव मिळत होता. ही माणसं तशी फारशी शिकलेली नाहीत, पण अनुभवाची समृद्धता मात्र त्यांना एका उंचीवर घेऊन जात होती. त्या विद्यापीठाच्या अनुभवांचे कथन त्या माणसांशी असणारे नाते आणि जिव्हाळा अधिक अधोरेखित करणारे आहे. आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आजी कैलासवासी पार्वतीबाई यांचं स्मरण करताना लेखक वेळोवेळी सद्गदित झाल्याचे अनेक प्रसंग या आत्मकथनात अनुभवास येतात. आजच्या हम दो हमारे दो च्या जमान्यात हे अनुभव तसे फारसे अनुभवायला येणार नाहीत.
त्यामुळे हे आत्मकथन केवळ खर्डे यांचे नाही, तर ते एका पिढीचे आणि काळाचे आहे. त्यामुळे आपण वाचत जाताना आपल्याला भूतकाळ, तेव्हाची माणसं, जीवन व्यवहार, नाते, विचार, संबंध, परंपरा असं बरंच काही उलगडत जातं. या कथनातून एका पिढीचा काळ पटावर अधोरेखित होतो आहे. मुळगंगेच्या मंदिरासाठी अभियंता संजय रहाणेंनी देणगी मागितली असताना आपल्या खिशातील संपूर्ण पाकिट त्यांच्या ताब्यात देऊन पाहिजे तेवढी देणगी काढून घे असे सांगण्याची दानत त्या पिढीत होती. लेखकाचा हा अनुभव आहे, मात्र तेव्हा झालेले संस्कार हे देण्याचेच होते. विनोबांची आई सांगत होती की देतो त्याला देव म्हणतात आणि राखतो त्याला राक्षस. ही संस्कार पेरणारी आजी, आईची दैवत घरात संस्काराची पेरणी करत होती. ती पेरणी प्रत्यक्ष जीवन व्यवहारात प्रतिबिंबित झाल्याचे अनेक अनुभव या आत्मकथनात वाचायला मिळतात. त्यानंतर दिलेल्या देणगी पावतीवर कैलासवासी पार्वतीबाई खर्डे यांच्या स्मरणार्थ असा उल्लेख करून आपल्या आजीचे ऋण मान्य करण्याचे संस्कार या तरुणावर झालेले आहेत. आपल्या आजोबांची आठवण टिपताना लेखक सांगतो की आपले आजोबा पेरणी करण्यापूर्वी भुईला हात जोडून नमस्कार करत असत. ही आठवण वाचताना पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांमध्ये अर्थात समाजातील सर्वांमध्ये प्राप्त स्मरणीय भूमातेला नमस्कार केला जात होता. समाजात कृतज्ञतेची भावना रुजलेली होती याचे ते प्रतिबिंब होते. भूमातेच्या संबंधी सन्मानाची भावना होती याचे दर्शन होते. त्या काळात आजाराच्या भीतीने होणारे दर्शन अंगावर रोमांच उभे करतात. आजोबांचे अकाली निधन झाले, परंतु त्या काळात रोगाची साथ चालू असताना आजारी आजोबांना गावात येण्यास प्रतिबंध करण्यात आला. शेवटी मारुतीच्या मंदिरात आजोबांचा झालेला अंत हे वाचत असताना अंतःकरण गलबलून जाते. आजोबांच्या मृत्यूनंतर कर्तृत्ववान आजीने स्वकर्तृत्वाने कुटुंबावर पांघरलेली प्रेमाची पाखर आणि आपल्या 3ही मुलांना एकत्र ठेवण्यासाठी केलेला प्रयत्न ही आजीच्या कर्तृत्वाची साक्ष देते. त्या काळात ग्रामीण भागामध्ये नैमित्तिक घडणाऱ्या घटना, आजीची शेळी हरवण्याचा प्रसंग असेल किंवा आंब्याच्या झाडावरून झालेली हाणामारी, तसेच आमराई तोडताना झालेल्या वेदना हे त्या काळचे ग्रामीण भागाचे चित्र आपल्यासमोर उभे करतात. माणसं निसर्गाशी किती एकरूप होतात त्याचे हे रूप अनुभवताना वर्तमानात आपला झालेला पराभव हा निसर्गाशी नाते सैल झाल्याचे दर्शन घडवतात. ती माणसं खरंच भूतदयेशी नाते सांगणारी होती हे आपण लक्षात घ्यायला हवे. ग्रामीण भागातील माणसं निसर्गाशी तादम्य पावलेली होती हे पुन्हा पुन्हा या पुस्तकात अधोरेखित होते. सोसायटीच्या सभापती यांनी शाळेत आल्यावर मुलांनी आपल्याला नमस्कार केला नाही म्हणून शिक्षकाला धारेवर धरणे हा विनोदी प्रसंग देखील लेखकाने अत्यंत कलात्मकरित्या मांडलेला आहे. अर्थात सन्मानाची अपेक्षा ठेवली जात होती. तो काळ, तेव्हाचे शिक्षक, समाज याचेच हे प्रतिबिंब होते. लेखक आपल्या गुरुजींपैकी रोकडे गुरुजी, फटांगरे सर, शिवनाथ जाधव सर, गवांदे सर इत्यादी शिक्षकांच्या आठवणी व त्यांनी केलेले संस्कार यांचा आवर्जून उल्लेख करतात. आजारी अवस्थेत व उपाशी अवस्थेत गवांदे सरांनी दाखवलेली प्रेरणा आणि केलेली मदत लेखक अजूनही विसरू शकत नाहीत. हा सारा भाव कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. माणसं कोणीही छोटासा होकार दिला तरी त्या भावना सातत्याने मनात रुंजी घालत ठेवायचे. याचे कारण आपल्यावर कोणाचे तरी असलेल्या उपकाराने प्रगतीला हात लागत आहेत ही जाणीव मनात करून ठेवलेली असायची. त्याचबरोबर सदाशिव रहाणे व त्यांच्या परिवाराने ऐनवेळी केलेल्या सहाय्यकतेचा लेखक कृतज्ञतेने उल्लेख करतो. ही कृतज्ञता वारंवार व्यक्त होते. लेखकाची पिढी, तो काळ हा उपकाराची जाणीव ठेवणारा होता. ती भावना भरून राहिलेली आपल्याला अनुभवास येते. तो विचार घेऊन आपण चालत राहतो. हे पुन्हा पुन्हा अनेक प्रसंगात अधोरेखित होते. लेखकाचा पिंडच मुळी ग्रामीण संस्कृती, ग्रामीण विचार आणि अध्यात्माच्या तत्वज्ञानावर उभा असल्याचे अनेक प्रसंगातून अधोरेखित करण्यात आले आहे. आपल्या शिक्षणाच्या काळात पैसे पुरवताना आपल्या आईवडिलांची झालेली आर्थिक कुचंबणा लेखक अत्यंत समर्थपणे मांडतो. आपल्या बहिणीने विड्या बांधून या आर्थिक कुचंबणेतून आईवडिलांना व पर्यायाने नानासाहेबांना केलेली मदत सांगताना लेखक अनेक वेळा भावुक होतो. खरे तर ग्रामीण भागामध्ये आर्थिक दारिद्र्य प्रचंड होते. माणसं याही परिस्थितीत संस्काराची शिदोरी घेऊनच आपला प्रवास करत होती. एकमेकांसाठी जगण्यात त्यांना आनंद वाटत होता. माणसं मनानं प्रचंड विचारी होती. हा अनुभव पुस्तकात सातत्याने अनुभवास येतो. त्याच काळात बँकेतून शैक्षणिक कर्ज मिळवताना झालेली अडवणूक अर्थात सरकारी कामांमध्ये आजही हीच परिस्थिती आहे. माणसं शिकली की अडवायला शिकतात.
हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला अनुभव वर्तमानातही खरा ठरतो. त्यातून कैलासवासी राधावल्लभ कासट यांनी केलेली मदत याचाही लेखक कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो. कोल्हापुराचे शिक्षण संपल्यानंतर लेखक सरकारी नोकरीत दाखल होतो. आपले सारे आयुष्य जडणघडण, विचारांची मिळालेली शिदोरी, परिस्थिती लेखक समर्थपणाने चित्रित करतो. अर्थार्जन सुरू झाल्यानंतर आपल्या कुटुंबाला सुस्थितीत ठेवण्यासाठी केलेली धडपड व त्यातून कधी कधी झालेला मनस्ताप हे त्या काळच्या अनेक कर्तृत्ववान तरुणांच्या जीवनात घडून आले आहे. आपल्या शिक्षणाच्या काळात आपल्यासाठी आजीने, आईने, वडिलांनी व अनेक मित्रांनी केलेल्या मदतीचा लेखक कृतज्ञतेने पुन्हा पुन्हा उल्लेख करतो. एकंदरीत हे आत्मचरित्र ग्रामीण भागातील तरुणांसाठी दिशादर्शक आहे. मुळात हे पुस्तक एका व्यक्तीचे आत्मकथन असले तरी एका परिस्थितीचा तो इतिहास आहे. ज्या काळात लेखकाची जडणघडण झाली आहे तो काळ, त्या काळातली माणसं, संस्कार, संघर्ष असा सारा इतिहास या पुस्तकात डोळ्यासमोर उभा करण्यात लेखक यशस्वी झाला आहे. वर्तमान पिढीत या पुस्तकाचे उपयोजन काय असा प्रश्न पडू शकतो. व्यक्तीचे आत्मकथन असले तरी अभ्यासाच्या दृष्टीने आपण एका पिढीला, विशेष कालखंडाला व्यापक अंगाने समजून घेण्याचा प्रयत्न जेव्हा करत असतो तेव्हा हे पुस्तक तो काळ समजून घेण्यासाठी निश्चित हातभार लावणारे आहे. त्यामुळे या पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित होत जाते.